ओके. आवाज ठीक येतो का सर्वांना? आवाज सर्वांना व्यवस्थित येतो? हा, क्लिअर येते आवाज. ओके ओके. तर आपण जुन्या साधकांसाठी आपण हे सत्र घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि आजपासून आपण प्रत्येक मंगळवारी 8 वाजता किंवा आता काही लोकांना समजा 8 वाजता शक्य नसेल तर 8:30 पण करावं लागेल. कारण आता मुंबईचे लोक, पुण्याचे लोक आणि सगळीकडेच आता जे काही वर्दळ वाढलेली आहे आणि आवाज कोणाच्या घरात येतो तर हे मीट करून घ्या. जर ज्यांच्या घरात आवाज असेल त्यांनी मीट करा प्लीज. फक्त ऐका मग. तर ट्रॅफिकच्या वर्दळीमधून किंवा कामाच्या ताणामधून लोक 6ला सुटून या घरी निघतात. ते कदाचित वेळेवर पोहोचू शकत नसतील किंवा घरी आल्यावर फ्रेश होण्यात वेळ जातो. अनेक कारणं असतात आणि त्यामुळे सत्राला येण्यासाठी कदाचित ते कधी कधी लोकांना वाटतं का सत्राला बसायचं म्हणजे आणखीन डोक्याला जरा ताण पडेल. परंतु त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हे आपण ही सत्र ताण कमी करण्यासाठी आहेत, नाही का? आपल्यावरचा ताण कमी करण्यासाठी आहे आणि तो ताण कमी करण्याचं काम हे फक्त आपण सत्रामध्येच करतो असं नाही किंवा सत्रामध्येच करायला पाहिजे असं नाही. तर आपण हे काम आपल्या नेहमीच्या जीवनशैलीचा भाग बनवला पाहिजे. सम्यक आजीविका म्हणजे एक जीवनशैली आहे. जीवनशैली म्हणजे 24 तास आपण आपला वेळ कसा घालवला पाहिजे दिवसाचा. सकाळी काय केलं, काय चालतं, नंतर काय, नंतर ऑफिस किंवा शाळा किंवा काय असेल ते, घरी येणं, प्रवास, भेटीगाठी, आपलं काय वाचन असेल, पेपर असेल, टीव्ही पाहणं असेल, जे काय असेल त्यातला हा एक सत्रांचा एक भाग आहे. तर आपले जे काही दिवसाचे 24 तास आपली आजीविका म्हणजे ज्याला बाबासाहेबांनी लाईफस्टाईल म्हटलेलं आहे, लाईफस्टाईल. तर आपली लाईफस्टाईल जर व्यवस्थित असेल तर आपण आणि व्यवस्थित म्हणजे काय, जागृतीपूर्वक, सतीपूर्वक, सतीपूर्वक जर असेल, जागृतीपूर्वक जर आपली जीवनशैली असेल, सकाळी उठल्यापासून पुन्हा सकाळी उठेपर्यंत 24 तासाची आपली जीवनशैली जर व्यवस्थित असेल, जागृतीपूर्वक असेल, तर मग आपण आपल्या स्वतःवरचा ताण कमी करण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आपण काय सत्रामध्ये आलो म्हणून आपल्याला तिथंच ते काम करायचं असं नाही. इथं आपण फक्त शिकतो, आपण माहिती करून घेतो की ताण कसा कमी करायचा, आनापान सतीच्या आधारे कसं श्वासाच्या संपर्कात जायचं, का जायचं, श्वासामध्ये का उतरायचं हे आपण समजून घेतो. श्वासामध्ये उतरण्याचा उद्देश जो आहे म्हणजे आनापान सतीचा जो उद्देश आहे तो कायेमध्ये उतरण्यासाठी आहे. कायेमध्ये का उतरायचं, तर कायेमध्येच आपले सगळे ताणतणाव आहेत. काया म्हणजे जिवंत काय आपली, जी आपल्याला वेदनांमुळे जाणवते, फिलिंगमुळे जाणवते. त्या वेदनांच्या संपर्कात आपली सती जेव्हा जाते तेव्हा ती वेदनानुसती बनते. कायेमध्ये जेव्हा उतरते तेव्हा ती कायानुसती बनते. आणि वेदना म्हणजे आपण पाहतो की आपलं मन ज्या ज्या कारणांनी विचलित होतं, सुखामुळे असेल किंवा दुःखामुळे असेल, किंवा विचलित होतानाच आपल्याला जाणवत नाही, विचलनच जाणवत नाही, पण काहीतरी त्रास जाणवतो, तर ते अजिबात न जाणवणं म्हणजे मोहावस्था आहे. म्हणजे ज्याला आपण भ्रामक अवस्था म्हणतो किंवा ज्याला आपण मोहावस्था म्हणजे काय की सतीच्या विरुद्धची अवस्था आहे. सतीच्या विरुद्धची अवस्था म्हणजे प्रमादित अवस्था किंवा मोहावस्था. मोहावस्थेमुळे आपल्याला सुख किंवा दुःख दोन्ही जाणवत नाहीत नीट, त्याचं भानच नसतंय. तर जेव्हा आपण वेदनांच्या संपर्कात येतो तेव्हा आपल्याला वेदनानुसती आपण अनुभवतो. आणि वेदनानुसती अनुभवणं म्हणजे खरं म्हणजे सुख दुःख अनुभवणं. आणि आपला जो मुख्य प्रश्न आहे तो दुःखाशी संबंधित आहे, यातनांशी संबंधित आहे, विचलनाशी संबंधित आहे.
तर आपण त्याच्या संपर्कात येतो, त्या विषयाच्या संपर्कात येतो की का का मन विचलित होतं, कशामुळे होतं, दिवसभर आपलं जी काही जीवनशैली ती व्यवस्थित आहे का, आपली वाणी व्यवस्थित आहे का, आपलं जे शारीरिक कार्य आहे, काया जी आहे, काया जी काही करते ती व्यवस्थित करते का, जागृतीपूर्वक ते काम करते का, किंवा आपलं जे मन आहे, मनामधले जे विचार आहेत किंवा इमोशन्स आहेत, भावना आहे म्हणजे चित्त आहे, तर आपलं जे चित्त आहे, आपलं जे मन आहे, हे सतीमध्ये आहे का, जागृतीमध्ये आहे का. जागृतीमध्ये असेल तर ते व्यवस्थित काम करू शकते, आणि जागृतीमध्ये नसेल तर मग चित्त, मन व्यवस्थित काम करू शकत नाही. ते नुसतं काय करत राहतं, मग विकारग्रस्त होतं, विकारग्रस्त. हा, आणि विकारग्रस्त जे होतं ते लोभ आणि द्वेषामुळे, पाहिजे आणि नको, पाहिजे आणि नको, लोभ आणि द्वेष. हे पाहिजे ते नको, हे पाहिजे ते नको, असे शेकडो हजारो जे विषय असतात त्याच्यामुळे आपलं चित्त आणि मन म्हणजे विचार विचलित होतात, विकारग्रस्त होतात. पण याची जर सती असेल, याचं जर भान असेल, तर त्याची तीव्रता हळूहळू हळूहळू कमी 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 होत होत निब्बाणापर्यंत येऊ शकते, दुःखमुक्तीपर्यंत येऊ शकते. तर हे सगळं आपण शिकण्यासाठी आपण हे सत्र घेत आहोत. हे आपल्या सगळ्यांनी आता लक्षात घ्यायचं. सिनियर साधकांनी विशेषतः ज्यांना हे लक्षात आलेलं आहे की सती कशासाठी, आनापान सती कशासाठी, कायेत का उतरायचं, वेदना म्हणजे काय, वेदना म्हणजे विचलन ते काय आहे, चित्त म्हणजे लोभ द्वेष काय आहे ते चित्त जाणवतं का, त्यातले हेलकावे जाणवतात का, त्यातलं अपडाऊन्स आपल्याला जाणवतात का, त्यातले जे निगेटिव्ह पॉझिटिव्ह जे फोर्सेस आहेत, हे पाहिजे ते नको, ह्याच्यामध्ये जी आंदोलनं चालतात ते आपल्याला जाणवतात का, त्यानुसार गती घेणारी जी विचार प्रक्रिया आहे, मनोविज्ञान जे आहे, मनोधर्म जे आहेत ते आपल्याला जाणवतात का. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा याच्यातून जे इनपुट मनामध्ये येतं त्याच्यानुसार चित्त प्रज्वलित होतं, किंवा चेतलेल्या चित्तानुसार इंद्रिय सक्रिय होतात. मनात जर असं आलं का मला हे पाहायचं, तर लगेच डोळे तिकडे वळतात, मान तिकडे वळते, नाही का. नको असेल तर मग आपण त्याला टाळतो. म्हणजे चित्तामध्ये ज्या भावना निर्माण होतात त्यानुसार आपल्या सगळ्या हरकती, आपल्या कृती, कर्म चाललेले असतात. तर कर्माचं जे काय म्हणतात मूळ कारण आहे ते चित्त आहे. आणि कर्म म्हणजे कृती, कर्म म्हणजे नशीब नव्हे, कर्म म्हणजे कृती, ऍक्शन. कायिक कृती, वाचिक कृती आणि मानसिक कृती. मनोकर्म, काया कर्म, वाणी कर्म आणि मनाचे कर्म. तर कर्माला गती देणार, विचलित करणार चित्त आहे. म्हणून सगळ्यात सेंट्रल पॉइंट जो आहे तो चित्त आहे काम करण्यासाठी. चित्त विमुक्ती हाच उद्देश आहे. विमुक्ती म्हणजे चित्त विमुक्तीच आहे, कारण चित्त डिस्टर्ब करतं. तर हे सगळं एवढं मोठं काम आपल्याला करायचंय, आणि हे सिरियसली घेण्याचं काम आहे, हे गांभीर्याने घेण्याचं काम आहे. आणि हे काय कोणासाठी आपण करत नाही, आपण आपल्यासाठी करतो. आणि आपल्यासाठी जर आपण करत असू तर मग मला वेळ नाही, थकलो, आणि असं झालं तसं झालं, म्हणजे आपण स्वतःला महत्व देत नाही, आपल्या जीवनाला आपण महत्व देत नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि मग आपण स्वतःला जर महत्व देत नसू आणि तरी पण सुखाची, दुःखमुक्तीची अपेक्षा करत असू, मला शांतता पाहिजे असं म्हणत असू, तर ते कसं काय शक्य आहे? शक्यच नाही. ती शांतता, ते विमुक्ती, ते निब्बाण पाहिजे असेल तर स्वतःला महत्व दिलं पाहिजे, स्वतःविषयीचा आदर निर्माण झाला पाहिजे. आपण पाहतो की बऱ्याच लोकांना स्वतःच आत्मभान नसल्यामुळे स्वतःबद्दलचा आदर पण नसतो.
ते स्वतःचेच रागराग करतात, स्वतःचीच घृणा करतात, मी असा मी तसा. हे सगळ्या याच्यातून आपल्याला ते सगळं आपल्याला पाहायचंय. सगळ्याची आपल्याला जाणीव ठेवायची, स्मृती ठेवायची आहे, ते आपण शिकतो आहोत. तर आता या ठिकाणी सिनियर साधकांपैकी बहुतेक सगळेच म्हणजे प्रॅक्टिस करणारे लोक आहेत. अजून काही लोक जॉईन होतील, मला खात्री आहे. कारण आपण संवेदनशीलतेनं आपण ही पण गोष्ट लक्षात घेतो. लोकांची फार धावपळ असते कामामध्ये, याच्यामध्ये. आज कामाचा दिवस आहे, रविवारी लोक 8 वाजता येऊ शकतात, पण इतर दिवशी थोडंसं कठीण आहे. तर आपण थोडीशी वाट पण पाहू आणि आपली जी चर्चा आहे ही चर्चा आपण पुढे चालू ठेवू. आपण ही पण गोष्ट लक्षात घेऊ की इथं जरी काही लोक उपस्थित होत नसले, राहणं त्यांना अवघड जात असलं, तरी बरेचसे लोक मी पाहतो की व्हिडिओ ऐकतात आणि नंतर फोन करतात, मला आज उपस्थित राहता नाही आलं, पण मी व्हिडिओ ऐकला आणि त्यातला हा मुद्दा आवडला. तर काही लोक मिस करतात आपले हे सत्र. तर मला आज नवीन खूप काही सांगावं असं आज तरी वाटत नाही. जेव्हा कदाचित चर्चेच्या ओघामध्ये काही नवीन बोलायची वेळ आली तर बोलेल आहे मी. पण मला असं वाटतं आता आपलं काय चाललंय हे मला थोडंसं ऐकून घ्यायचंय. कोणाला काही नवीन अनुभव सांगायचे आहेत का? आपल्या प्रॅक्टिस मधल्या काही अडचणी आहेत असं वाटतं का, ज्याच्यावर चर्चा झाली पाहिजे? काही कोणताही मुद्दा असू द्या, साधनेशी संबंधित, तुमच्या व्यक्तिगत अडचणींशी संबंधित, ज्याच्यावर चर्चा केल्याने इतरांना फायदा होऊ शकतो. ही चर्चा कशासाठी करायची की आपला प्रश्न हा इतरांचा पण प्रश्न असू शकतो. त्याच्यावर प्रश्न विचारायला काही संकोच करायचं कारण नाही. त्याच्यावर चर्चा करण्यास चर्चा टाळण्याचं काही कारण नाही. तर काही मुद्दा असेल तर आपण बोलूया, नाहीतर मग माझ्या पद्धतीने माझं स्पष्टीकरण चालू राहील. तो काही मुद्दा नाही. मला असं वाटतं तुम्ही बोलावं. आपण सर्वजण जुने साधक आहात. श्वासाच्या प्रवाहामध्ये उतरायला काही अडचण आहे का? नैसर्गिक प्रवाह सापडला का? पहिली गोष्ट, अनात्म प्रवाह म्हणजे जो आपण श्वास घेत नाही, सोडत नाही, तर नैसर्गिकपणे आपलं शरीर श्वास आत घेतं, आन करतं, नैसर्गिकपणे शरीर श्वास बाहेर सोडतं, अपान करतं. परवाला आपण एक मुद्दा सांगितलेला आहे, मराठी सत्रात बहुतेक मी सांगितलाय तो, की आपण असं आतापर्यंत म्हणत आलेलो आहोत की आपण जो श्वासपटल आहे त्या श्वासपटलाच्या आकुंचन प्रसरणानुसार आन होतं, अपान होतं. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. एक नवीन अनुभव थोडासा म्हणजे मला पहिल्यांदाच जाणवला की श्वासपटलाच्या खाली पोटामध्ये देखील असं काहीतरी ओढल्यासारखं होतंय, ज्याच्यामुळे श्वासपटल आकुंचन पावतो, छाती आकुंचन पावते, म्हणजे त्याच्यामध्ये स्पेस तयार होतो, पोकळी तयार होते आणि आन होतं. म्हणजे काया आन कशा प्रकारे करतं, तर खाली काहीतरी असं ओढलं जातं, म्हणून श्वासपटल आकुंचन पावतो. जो आपल्या बरगड्यांच्या खाली असतो श्वास पडदा, तो आकुंचन पावतो, म्हणून आन पावतो. हा खरं आहे सर. हा, आपण ज्यावेळेस आपला पडदा खाली खेचला जातो का, खाली काहीतरी खेचलं जातं, त्यावेळेस श्वास आतमध्ये. हा तर हे आतमध्ये येतो, आणि ज्यावेळेस वरती पडदा येतो त्यावेळेस श्वास बाहेर सोडला जातो, असं जाणवतं. आणि हे नैसर्गिकपणे होतंय, काय आपण करत नाही. हे आपण पाहतो नैसर्गिकपणे चालू आहे. आपल्याला तसं करायची गरज नाही, ते होतं ऑटोमॅटिक शरीराचं काम चालू आहे. राईट. शरीराचं काम चालू आहे असं जाणवतं, स्पष्ट जाणवतं.
श्वास सोडताना शरीर असं अंकुचन पावतं. हा, श्वास सोडताना बरोबर आहे, सगळं शरीर आकुंचन पावतं. श्वास जेव्हा आत येतो तेव्हा प्रसरण पावतं. हा, जेव्हा श्वास येतो प्रसरण आकुंचन म्हणजे स्पष्ट जाणवतं. बरोबर. हा, थंडीच्या तर दिवसामध्ये हे नैसर्गिकपणे चालू आहे का पाहणं, हे सातत्यानं अनुभवणं चालू आहे का, किमान प्रयत्न चालू आहे का? नाही सातत्यानं नाही. हा, ज्यावेळेस आपण तो महत्वाचा स्वतःमध्ये स्वतःकडे आपण पाहतो का, तेव्हा ते करतो आपण. त्यावेळेस क्लिअर जाणवतं. पण इतर कामात मध्ये आपण ड्रायव्हिंग करताना म्हणजे किंवा असं बोलताना जेव्हा आपलं तिथं ध्यान जातं तेव्हा आपण हा, त्यावेळेस समज जाणवतं. पण आपल्याला हे जे काम आहे अनापान सतीचं किंवा काया अनापान सतीचं, म्हणजे अनात्म काया अनापान सती, कोणाच्या घरात आवाज येतोय? बहुतेक माझ्या इकडंच थोडासा आवाजावर काय. हा, तर हे जे नैसर्गिकपणे मी बोलत असताना थोडा माईक बंद ठेवला तरी चालेल तुमचा. हा जो नैसर्गिकपणे श्वास आत येतो आणि बाहेर जातो, हे पाहण्याचं काम आपल्याला तोपर्यंत करणं गरजेचं असतं जोपर्यंत आपण श्वासाच्या आधारे शरीरामध्ये उतरत नाही. म्हणजे आपण सोप्या भाषेतून पोटामध्ये आपण उतरत नाही, कारण पोटामध्ये तो श्वास पटल आहे जो वर खाली होतो. पोटामध्ये उतरणं म्हणजे शरीराच्या संपर्कात येणं, कारण पोटामध्ये उतरणं म्हणजे छातीमध्ये येणं पण आहे. छातीमध्ये हवा जेव्हा भरते आन मध्ये, तेव्हा आपल्याला ती छाती जाणवते, पोट जाणवतं. पण पोटाच्या खाली पण काहीतरी असं ओढल्यासारखं आहे, होत आहे, ज्याच्यामुळे श्वास आत येतो. हा, खाली ओटी पोटाकडे वाढल्यासारखं असं वाटतं. ओटी पोटाकडे ओढल्यासारखं. हा, खालच्या साईडला. आणि हे का आता आपल्याला असं वाटतं की ओटी पोटाकडे दुसरं काहीतरी ओढतंय, तर दुसरं काहीतरी ओढत नाही. आपल्या शरीरामध्ये ज्या मेंदूतून येणाऱ्या ज्या नसा आहेत सगळ्या शरीरभर पसरलेल्या, आपल्या पाठीमागून जो पाठीचा कणा जो आहे, पाठीच्या कणातून सगळ्या नसा ज्या आहेत त्या संपूर्ण शरीरभर, पाठीच्या कणातून उतरून संपूर्ण शरीरभर पसरल्या, त्या अशा पोटामध्ये पण. तर त्यांचं ते हे आहे, त्या आकुंचन प्रसरण करतात पोटामध्ये. आता ते आपल्याला स्पष्ट म्हणता येत नाही, जाणवत नाही म्हणून तसं म्हणू शकत नाही. पण आपल्याला हे तर जाणवतं, याची तर जाणीव होते की खाली काहीतरी ओढलं जातं. त्याची जाणीव होते. बस, मग तोच आपला सतीचा मुद्दा आहे. आणि कधी कधी असं पण जाणवतं की आपल्या अंगठ्याच्या, पायाच्या अंगठ्याच्या आणि तळव्याच्या बोटापर्यंत कधी कधी असं श्वास म्हणजे असं मोकळं आणि काहीतरी जाणवतं. तो श्वास नाही, ते रक्ताभिसरण नाही आणि डोक्यातून जाणवतं. जी मज्जा संस्था जी आहे, जी नर्वस सिस्टम जे आहे, ज्या नसा आहेत मेंदूतून निघालेल्या आणि याच्यातून संपूर्ण शरीरभर, पायाच्या तळव्यापर्यंत आणि हाताच्या तळव्यापर्यंत संपूर्ण शरीरभर ज्या काही नसा पसरलेल्या आहेत, त्या नसांची ती जाणीव आहे, त्याला मज्जा संस्था, तोच जिवंतपणा आहे आपल्यातला, त्याला आपण जिवंतपणा म्हणतो. तर तो जिवंतपणा, त्या नसा जाणवतात, त्याच वेदना आहेत, त्याच जाणीव आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं का तिथं श्वास आहे. श्वास तिथं नाही, श्वासाचा एरिया जो आहे ते एवढाच आहे. प्रवास करताना पण सर असं आपल्या पायाकडे रक्तप्रवाह वाढलेला तो पण जाणवतं क्लिअर. हो, पण तो रक्तप्रवाह आहे किंवा रक्तप्रवाहातल्या ह्या नसांच्या जाणीव आहेत, त्या मेंदूतून ज्या जाणीवा संपूर्ण शरीरभर पसरलेल्या आहेत नसा, त्याला आपण आता त्याला काही मराठी शब्द जे आहेत ते जरा अवघड आहेत. मज्जा संस्था, मज्जा म्हणजे जाणीव. त्याच्यामुळे जो जिवंतपणा जो आहे तो संपूर्ण शरीराशी जिवंतपणा आहे ना. म्हणजे आपला केस जरी, आपण एक केस जरी ओढला तरी जाणवतं आपल्याला. आणि समजा आपल्या पायाला आपण नुसतं छोटस जरी असं
खाजवलं किंवा टच जरी केला किंवा बोटाला सुद्धा जरी आपण टच केला तरी ते जाणवतं. याचा अर्थ या ज्या जाणीव आहेत त्या संपूर्ण शरीरभर पसरलेल्या आहेत. लोकांच्या केसापासून खाली पायापर्यंत. आणि आपण एक्सरसाइज करताना पण मला जाणवलं, आपण जर असं वर हात करून जर चाललो थोडं वॉकिंग करताना, मॉर्निंग वॉकला, तर असं आपल्या हाताच्या असे वरती हात केल्याच्या नंतर आपल्या नकापर्यंत पण असं रक्तप्रवाह असा जाणवतं क्लिअर. तर ह्या ज्या जाणीव आहेत, ह्या जाणीव आपण शांत बसलो काय, झोपलो काय, किंवा व्यायाम केला किंवा पळालो काय, किंवा ड्रायव्हिंग केलं काय, कोणत्याही क्षणी त्या आपल्याला, त्याच्याशी आपली सती असेल, कनेक्शन असेल, तर ते आपल्याला जाणवणार. परंतु त्याच्यासाठी आपल्याला पद्धतशीरपणे आत उतरलं पाहिजे, क्रमाक्रमानं. धावपळ करून काय उपयोग नाही. म्हणजे पायाकडची जाणीव झाल्याने पायाकडे पळायचं, हाताची जाणीव झाली मग हाताकडे पळायचं, तर ते सोपं आहे. मग क्रमाक्रमानं श्वासाच्या आधारे पोटामध्ये क्रमाक्रमानं उतरणं आणि शरीराच्या संपर्कात येणं, तर तो संपर्क जो आहे स्वतःशी तो स्थिर राहिला पाहिजे, कॉन्स्टंट राहिला पाहिजे, सातत्यानं राहिला पाहिजे. ती सती ती आहे. सती त्याला म्हणतात जी सातत्याने जागृत ठेवते आपल्याला. जर मध्ये जागृती गेली, सती गेली आणि मध्येच आली, मध्येच गेली, मध्येच आली, हे तर चालूच असतं. का साधं करते ते तर आपल्याला जाणवतं की थोडी आली सती, थोडी जागृत झालो, परत विसरलो स्वतःला, परत कनेक्ट झालो, परत विसरलो स्वतःला, हे चालूच असतं. परंतु आपल्या सती साधनेची सफलता काय म्हणू आपण त्याला, सती साधना यशस्वी कधी झाली आपण म्हणतो, कधी म्हणू शकतो. जे सती साधना सुत्त, आनापानसती सुत्त आपल्याला जे सांगतं, सती साधना, जागृतीची साधना यशस्वी झाली असं आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा आपण परमनंटली कायमच आपल्या स्वतःच्या जीवनाशी, अस्तित्वाशी, म्हणजे श्वासाशी, कायेशी, वेदनांशी, चित्ताशी, विचार प्रक्रियेशी जेव्हा कंटिन्यू आपण कनेक्शन मध्ये असतो, कनेक्टेड असतो, जेव्हा आपल्याला सातत्यानं अस्तित्व जीवन जाणवतं, तेव्हा आपली सती जागृत आहे असं त्याचा अर्थ. योगेश सर, आपका माइक थोड़ा ऊपर नीचे कीजिए. हाँ थोड़ा, हाँ ओके. आपको समझ में आ रहा है सर? योगेश सर, हम मराठी में अभी बात कर रहे हैं, थोड़ा बहुत समझने की कोशिश कीजिए. आ रहा है सर, आ रहा है, कुछ आ रहा है. ओके. सर तर तुम्ही सती ही कॉन्स्टंटली टिकून राहिली पाहिजे. श्वास, काया, वेदना, चित्त, मनोभाव, विचार प्रक्रिया, म्हणजे नंतर हे सगळं एकच जाणवतं आपल्याला. पण हे सगळं एकच कधी जाणवेल, जसं आपल्याला काय म्हणतो आपण, रक्त कुठे 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 पिन लागली, काय म्हणतो आपण त्याला, टोचलं समजा, कुठेही टोचलं, इथं टोचा नाही तर पायाच्या अंगठ्याला टोचा, नाही तर बोटाला टोचा, कुठेही तुम्ही टोचा, तिथून रक्त निघेल. जहां भी चुभेगा वहां से खून आ सकता है. उसी तरह त्याच प्रकारे आपली सती जी आहे, ही सती आपल्याला कोणत्याही पॉइंटला गेलं तरी सती जाणवू शकली पाहिजे. इथपर्यंत आपल्याला त्याच्यात झिरपली पाहिजे, ऍब्झॉर्ब झाली पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, साखरेचा पाक केला तर साखर आणि पाणी वेगळं नाही राहत है ना. शक्कर का अगर ये करेंगे, क्या पाकाला काय म्हणतात, शक्कर और पानी इकट्ठा मिलने के बाद क्या होता है सर, उसे क्या कहते हैं आप, घुल मिल जाता है. जब शक्कर और पानी जब घुल मिल जाता है तो पानी अलग नहीं रहता, शक्कर अलग नहीं रहती. घोल बोलते हैं, घोल सर.
हाँ, जब घुल मिल जाता है और घोल बनता है इसका, घोल. ज्याला आपण पाक म्हणतो मराठीमध्ये, पाक. हाँ, जब वो घोल बनता है तो पानी अलग नहीं रहता, शक्कर अलग नहीं रहती, दोनों एक हो जाते. तशी सती आणि सती और हमारा जीवन, जीवन मतलब काया, वेदना, चित्त और विचार प्रक्रिया, ये सब जब घोल घोल होता है इसका, मतलब घुल जाता है, एक दूसरे में घुल मिल जाता है, ये अवस्था हमारे लिए इम्पोर्टेंट है. और इसके लिए क्रमशः साधना करना बहुत जरूरी है. एक रूप होना. एक रूप होना, राइट. एब्जॉर्प्शन, एब्जॉर्प्शन शब्द है उसके लिए, एब्जॉर्ब. और उसे समाधि कहा है. और एक तांत्रिक शब्द, टेक्निकल शब्द समाधि, मतलब हमारी सती हमारे पूरे अस्तित्व में घुल मिल जाती है, और अस्तित्व भी जो अलग अलग दिखाई देता है, जैसे अभी योगेश सर ने परसों सवाल पूछा कि शरीर या मन, तो ये दोनों जब अलग नहीं महसूस होते, वो एक ही महसूस होते हैं, तो वो समाधि की अवस्था है. वो घुल मिल गई हमारी सती जागृति जो है, हमारे काया में घुल मिल गई, सांस में तो घुल मिल गई. सांस आखिर काया का हिस्सा है, काया का एक कार्य है, सांस और काया अलग नहीं. जब हम आनापान सती की बात करते हैं तो इसका मतलब हम काया की बात कर रहे हैं. क्योंकि आनापान जो है वो काया का हिस्सा है. वैसे उसमें माइंड भी समाविष्ट है, लेकिन वो बाद में लेकिन काया का, शरीराची जी हालचाल चाललेली आहे, शरीराची हालचालीचा एक हालचाल आनापानची आहे. त्यामुळे जेव्हा आपण आनापान सती म्हणतो तेव्हा आपण कायाविषयीच बोलतो. आणि कोणत्या कायाविषयी बोलतो? जिवंत कायाविषयी बोलतो, कारण आपण जिवंत आहोत, हम जिंदा है. जीवन म्हणजे काय? जे जिवंत आहे ते जीवन, जो जिंदा है वो जीवन. और हमारी काया जिंदा है, मतलब जब हम अनापान के आधार से काया में उतरते हैं तो जिंदापन का एहसास होना चाहिए, जिंदापन महसूस होना चाहिए, जिवंतपणा जाणवला पाहिजे. आणि तो जिवंतपणा जाणवणं, महसूस होना, मतलब वेदना है. और जो कुछ महसूस होता है उस वेदनाओं में एक तो सुख होता है या दुख होता है, या न्यूट्रल अवस्था हो सकती है, मूर्छित अवस्था हो सकती है, जिसको महसूस नहीं होता, लेकिन उसमें कुछ न कुछ है, सुख है या दुख है, लेकिन वो महसूस नहीं होता, क्योंकि हमारी सती अभी तक उतनी व्यापक नहीं हुई, विशाल नहीं हुई, घुलमिल नहीं गई, घोल नहीं बना है, अभी समाधि में नहीं गई है. तो हमारा प्रयास इसके लिए चलना चाहिए. लेकिन ये कैसे चलेगा? नैसर्गिक सांस, नैसर्गिक अनापान, काया आन करती है, काया अपान करती है, निरंतर निरंतर. किस तरह करती है, ये महसूस करते करते आगे चलना है. अभी हमने देखा कि पेट के नीचे भी डायफ्राम को कुछ खींचता है, श्वास पटल को कुछ न कुछ खींचता है, इसलिए श्वास पटल का आकुंचन होता है, अंदर स्पेस तैयार होती है. छाती का भी एक्सपांशन होता है, विस्तार होता है, हवा अंदर आती है. ये बहुत गति से चलता है, तेज चलने की आवश्यकता नहीं. जो तेज जो चलता है आनापान, वो जब हम भागते हैं, दौड़ते हैं, डरते हैं, प्रेशर में होते हैं, तब उसकी गति ज्यादा होगी. नॉर्मल गति जो है आनापान की, वो बहुत शांत है.
वो नॉर्मल गति हमें पहले लानी है। और वो कब आती है? जब हमारी काया और मन शांत होता है, समता में आता है, प्रश्रब्ध होता है। और वो धीरे धीरे होता है प्रैक्टिस से। तो ये पहले समझ में आना चाहिए। नैसर्गिक आनापान सती या नैसर्गिक काया आनापान सती में अगर कोई दिक्कत है तो फिर आगे जा नहीं सकते। और इसमें करना कुछ नहीं है, हमें जानबूझकर सांस लेने की और छोड़ने की आवश्यकता नहीं है। केवल जो चल रहा है उसके साथ जुड़ जाना है। जैसे हम ड्राइविंग करते हैं तो ड्राइविंग के गति के साथ हम जागृति से एक रूप होते हैं। गाड़ी को हम भगाते हैं, गाड़ी को हम कुछ नहीं करते, केवल आप एक्सेलरेटर दबाते हैं या केवल उतना करते हैं, गाड़ी भागती है। अभी फिर गाड़ी के साथ आपकी गति, आप उसके साथ, उसके गति के साथ एक रूप और अपने आप को बैलेंस करते हैं। उसी तरह सती का काम है। अंदर सब कुछ नेचुरली चल रहा है, सांस का काम नेचुरली चल रहा है, काया में जो हलचलें हैं वो नेचुरली चल रही हैं, वेदनाएं नेचुरली निर्माण होती है। किसी कारणवश लोभ या द्वेष के कारण, राग या द्वेष के कारण वो नेचुरली निर्माण होते हैं। विचार नेचुरली चलते हैं, विचार हम नहीं करते। विचार नेचुरली आते हैं, जाते हैं, नेचुरली चल रहा है सब। हमारी सती नेचुरली उसके साथ एक रूप होनी चाहिए। हॅलो सर. हाँ, प्रॅक्टिस करताना ज्यावेळेस आपण प्रॅक्टिसला बसतो त्यावेळेस स्पष्ट जाणवतं श्वास, आनापान नैसर्गिक. हाँ, पण ज्यावेळेस आपण कामात असतो इतरत त्यावेळेस ही स्पष्टता जाणवत नाही. कनेक्ट डिस्कनेक्ट, जर आपण डिस्कनेक्ट झालो स्वतःशी तर ताबडतोब समजून येत नाही. जसं आपण प्रॅक्टिस मध्ये पूर्ण समजतं आपण कायामध्ये काय चाललंय काय नाही, हे असं इतर वेळी स्पष्ट जाणवत नाही. हे मला म्हणायचंय, तुम्हाला जाणवतं का हो, हो, ज्यावेळेस तुम्ही असं हो, 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 ज्यावेळेस तुम्ही काही काम करता हो, हो, त्यावेळेस तुम्हाला जाणवतं का? हो. त्याला आता विचार करायची गरज नाही पडत. मग तीच तर अवस्था आली पाहिजे ना. ती अवस्था आमच्यात कमी ती आहे. अवस्था कधी येते? तुमची क्रमाक्रमानं तुम्ही त्याच्यात उतरला तर येते. योगेश सर, उनका सवाल ये है कि जब हम अभ्यास करते हैं तो उसका अभ्यास प्रैक्टिस करते हैं तो वो तो सती का अभ्यास संभव होता है। लेकिन जब हम भागदौड़ करते हैं, कुछ ड्राइव कर रहे हैं, कुछ काम कर रहे हैं, तब वो संभव नहीं होता, ऐसा उनका सवाल। तो लेकिन ऐसा नहीं है। अगर आपने आनापान सती पे पकड़ पूरी बना ली है तो आपकी काया अगर उनसे जुड़ चुकी है तो हमेशा हर समय आप काया के साथ जुड़े रहेंगे, ऐसा मेरा मानना है। हाँ, तो वो अवस्था आने के लिए आपको निरंतर साधना की आवश्यकता है। नाही, सतीमध्ये असतोय. कभी कभी क्या हेलो. होता है, कुछ बात समझ में आना ये अलग बात है, समझ के मुताबिक प्रैक्टिस होना अलग बात है। इसमें जो फर्क है ये समझ लो पहले। हा, मग जो भी काम कर रहे आपण, जो भी काम कर रहे, जो आपण हातातलं काम आहे त्याची पूर्णपणे सती असते, नाही असं नाही. ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हिंगची सती, बोलताना, विचार करताना, पण जे आपण कायामध्ये श्वास येतोय जातोय नैसर्गिक तो जाणवत नाही, हा मला म्हणायचं. सती कंटिन्यू असते. मग तुमची ड्रायव्हिंगची सती नाही येते, तुम्ही ड्रायव्हिंग वर ध्यान देताय. तुम्ही लक्षात घ्या, ध्यान हे बाहेर असतंय, सती ही आतमध्ये असते. सती अंदर से होती है, ध्यान बाहर होता है. बिल्कुल.
ध्यान विषय में होता है, ड्राइविंग का विषय हो या कोई कहाँ टच हो रहा है सांस वो विषय हो, या विचार भी आप ऑब्जेक्ट की तरह देखते हैं वो विषय बनता है। लेकिन सती जब उसके साथ घुल मिल जाती है तो वो विषय नहीं रहता, वो विषय और वो सती एक हो जाती है, वो सती है। वही बात हम बार एक रूप बार हो जाए। समझ लेने की कोशिश करें, ध्यान अलग है, सती अलग है। बात बिल्कुल, ध्यान तो अलग है ही। हाँ, ध्यान 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 एक है, ध्यान ध्यान मन का विषय अलग कार्य है। हाँ, ध्यान विषय के साथ होता है, और सती जो है सारे संपूर्ण है, जागृत है। जागृति है वो। हाँ, जैसे अभी ये प्रकाश फैला है, तो प्रकाश फैला है मतलब प्रकाश किसी एक 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 विषय पर एक एक पॉइंट पर नहीं पड़ा है, वो सभी तरफ फैला है। बराबर। इस तरह की सती है। लेकिन प्रकाश में आप कोई ये नाखून देख रहे हैं, प्रकाश में कोई वो मूर्ति आप देख रहे हैं, प्रकाश में कोई पर्टिकुलर देखना, वहां ध्यान जाता है, लेकिन प्रकाश जो है वो सती की तरफ होता है। बिल्कुल। हाँ, मतलब सत्य से स्पष्ट दिखता है। सती से, हाँ, सब प्रकाश की तरह है, तो प्रकाश में सब दिखाई देता है। जो दिखाई देता है वहां अगर आपका ध्यान जाता है तो वो ध्यान हो गया। बराबर। ध्यान, इसलिए ध्यान का मकसद भी एकाग्रता है। तर थोडा तुमचं बोलणं बंद झाल्याबरोबर तुमचा माईक बंद मस्के जी. हा, कारण जेव्हा तुमचा माईक बंद असतो तेव्हा मग इकडून बोलणं ऐकू येईल व्यवस्थित. लक्षात आलं, मला वाटतं आपण ही गोष्ट आता पहिल्यांदा पहली बार हमने पॉइंट आउट किया है। सती प्रकाश की तरह है, और प्रकाश में जो दिखाई देता है वहां अगर आपका लक्ष्य, वहां वहां वो अगर लक्ष्य बनता है, वहां ध्यान जाता है, अटेंशन। तो ध्यान जो है वो अटेंशन है, और सती जो है वो जागृति है। जब हम सती का अभ्यास नहीं करेंगे लेकिन ध्यान का अभ्यास करेंगे तो वहां भी टेम्पररी एकाग्रता हमको मिल सकती है, और वहां टेम्पररी मन शांत हुआ सा महसूस होता है। लेकिन सती में क्या होता है, सती में मन को विचलित करने वाले सारे विषय महसूस होते हैं, और विचलित करने वाले विषय महसूस होने के कारण, वो समस्या महसूस होने के कारण, वो समस्या का एक निदान होता है, मतलब समस्या का कारण समझ में आता है, और समस्या का कारण समझ में आने के बाद उस समस्या के कारण से हम कारण को हम, या सती दूर करती है, मन अपने आप उसे दूर करता है, क्योंकि उसे तकलीफ है, और तकलीफ या दुख से मन स्वयं मुक्त होना चाहता है। इस बात को समझ, मन स्वयं दुख से मुक्त होना चाहता है, केवल उसे वो अवसर मिलना चाहिए, और वो अवसर सती के कारण मिलता है, जागृति के कारण मिलता है। इस बात को समझ लेंगे। इसलिए वो धम्मपद ने जो गाथा कही, जैसे मछली पानी के बाहर आने के बाद जैसे पानी में जाने के लिए छटपटाती है, उसी तरह ये जो चित्त जो है, ये मन जो है, वो दुख से बाहर आने के लिए, यानी दुख देने वाली बातों से बाहर आने के लिए, मार, उसे मार कहा है, मार यानी मारने वाला, दुख देने वाला, दुख देने वाले जो विषय है उससे बाहर आने का मन स्वयं प्रयास करता है। लेकिन कौन सा मन? जो जागृत है, वो जिसमें सती है, वो तो वो सती अपने आप दुख का जो प्रॉब्लम है, समस्या जो है, वो सुलझाती है। इसलिए बुद्ध का जो अंतिम संदेश है, सती संप्रजन्य प्रमादेन संपादित, जागृति के साथ, सती के साथ प्रयत्नरत रहो, प्रयास करो, दैट्स ऑल। इतना एक ही काम करने के लिए कहा है बुद्ध ने, उसी में दुख मुक्ति है, उसी में सारे प्रॉब्लम सॉल्व होने की शक्ति है। सर, दुख दुख जो है अपन खुद को कनेक्ट करता है।
दुःख दुःख जे आहे का ते आपलं कनेक्ट करतो, आपल्यासाठी कनेक्ट होतात आपण दुःखामुळे स्वतःशी. हाँ, मग कारण त्रास होता ना, जैसा त्रास होतो, जिसकी तकलीफ होती है वहां मन अपने आप जाता है. अगर आपके पाँव में अगर सुई 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 चुभी, आपके पाँव में अगर सुई चुभती है तो आपका सारा ध्यान वहां जाएगा. इसका मतलब दुख जो है, दर्द जो है, वो ध्यान खींचता है. हा बराबर आहे. आपका अटेंशन खींचता है, ध्यान खींचता है. जब भी आपण खुशी में है ना, अपना इतर मन भटकता है, तब भूल जाते हैं. लेकिन जब अपन दुख अपन कनेक्ट होता है तो अपन खुद को कनेक्ट हो जाते. सर दुख रहा है तो बाहर ध्यान नहीं जाता, तुरंत सर में आता है ये क्या हो रहा है इधर. वैसे सुख या आनंद जो है वो दुख से दूर ले जाता है, क्योंकि उसमें मन भ्रम में जाता है. हाँ बराबर. मशगूल होता है, आनंद में मशगूल होता है. जब आनंद मिलता है, आनंद मतलब क्या? आनंद मतलब दुख है, एक तो दुख को भूल जाना या दुख को ढकना, मतलब आनंद. तो आनंद जब होता है, आनंद में जब होता है, इसका मतलब ये नहीं दुख आनंदित नहीं रहना चाहिए. वो आनंद जो है वो सापेक्ष नहीं होना चाहिए, किसी बात पर निर्भर नहीं होना. दुख मुक्ति का आनंद जो है वो सबसे बड़ा आनंद है, सबसे बड़ा सुख है दुख मुक्ति का. इसलिए कहा है निब्बाणं परमं सुखम. निब्बाण यानी दुख मुक्ति है. दुख मुक्ति में जो सुख है वो सर्वोच्च सुख है, क्योंकि वो किसी बात पर निर्भर नहीं है. सर्वोच्च सुख जो है, निब्बाण का सुख जो है, वो किसी बात पर निर्भर नहीं, वो स्वतंत्र है. क्यों स्वतंत्र है? क्योंकि दुख का कारण ही खत्म हो गया है, तृष्णा ही खत्म हो गई. मतलब आपकी जो चाहिए और नहीं चाहिए का जो संघर्ष है, द्वंद्व है, लोभ और द्वेष का, राग और द्वेष का, वो खत्म हो गया है. तो मतलब चित्त इधर उधर दौड़ता नहीं, भागता नहीं. बहुत तेजी से तो बिल्कुल नहीं भागता, धीरे धीरे भी वो, क्योंकि उसके समझ में आता है कि जिस पर मैं निर्भर हूं वो टेम्पररी है, वो अनित्य है, तो उसके साथ लगाव नहीं रहता. तो फिर अनात्मता निर्माण होती है. लेकिन जो दुख है सर, जो अपन दुख की बात कर रहे हैं, जो अपने काया में जो दुख है, अभी जो पेन है, आपका सवाल ये है कि जो परमानेंट दुख है, जैसे अभी जन्म जरा व्याधि मरण, इसका जो दुख है, नहीं, जो दुख में अपन डिस्कनेक्ट होते हैं, खुद से डिस्कनेक्ट होता है, डिस्कनेक्ट मन होता है, फिर आगे कैसे बढ़ेगा? दुख से डिस्कनेक्ट होता है ऐसा नहीं. आप पहले ही डिस्कनेक्ट है, पहले ही आप सती में नहीं, जागृत नहीं, इसलिए दुख महसूस नहीं होता. दुख के कारण डिस्कनेक्ट नहीं होते, डिस्कनेक्टेड है इसलिए दुख है वो महसूस नहीं होता. समझ में? बराबर है. हाँ बराबर. हाँ. चांगली माहिती भेटली सर, एक नंबर. छान. भालेराव सर काही बोला, तुम्ही बोलत नाही काही. अच्छा, तर आजचा वर्ग हिंदी मराठी मिक्स चाललाय. हिंदी मराठी मिक्स वर्ग क्लास चल रहा है. कोई बात नहीं, वो योगेश जी की वजह से, कोई बात नहीं. योगेश सर को भी थोड़ा समझने का मांगता है ना हिंदी. हाँ, वो योगेश सर जी को थोड़ा समझ में आने को मांगता है ना. हाँ, मराठी समझते नहीं ना वो. हमको हिंदी समझ में नहीं आती. बराबर. हाँ, हमको हिंदी समझ में नहीं आती, उनको मराठी समझ में नहीं आती, तो एक ही बात. तो सीखना चाहिए. बराबर है. सीखना चाहिए. नहीं, हमको हिंदी समझ में आती है, लेकिन अपनी बात जो रखने नहीं आती बराबर. अच्छा, वो रखने सीखना नहीं, चाहिए. समझ में आती है,
अच्छा बारही सर है, इसीलिए तुम सर बारही सर, अच्छा अच्छा बारही जी, हाँ परम इसीलिए बारही। सर तुम एक मिनट, हिंदी में तुम बोल सकती है सर। हाँ मैं बोल सकता हूँ, हाँ मुझे बोलना पड़ेगा। हम्म। बारही सर नागपुर से, बारही सर ज्वाइन हुए मेरे ख्याल से। बारही सुन रहे हैं आप मुझे? ओके, ये मेरे पुराने मित्र है बारही सर। हाँ बारही सर पुराने मित्र है, विपस्सी साधक है, पहले अहमदनगर में थे, अब नागपुर में हैं। उनको मैंने मैसेज भेजा था, विपस्सी साधक है तो कुछ ना कुछ विषय से संबंधित है। बारही सर सुन रहे मुझे आप? बारही ऐकताय का तुम्ही? आवाज आवाज येत नाही, आवाज तुमचा आवाज येत नाही। ओके चला, तर अभी 8:56 हुए, 57 मिनिट, 8:56 झालेले आहेत आणि आपला वेळ जो नियोजित वेळ आहे, हा भालेराव सर तुम्ही काही बोलत नाही, तुमचा आवाज, हा बोला, आवाज 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 येत. परम सर ऐकताय का तुम्ही? परम बारे सर? हो ऐकतोय, बोला. अच्छा अच्छा, स्वागत आहे तुमचं सर, स्वागत आहे. हा नमस्कार. हा, तर हे हे जी सत्र आहेत ही सीनियर साधकांसाठी आहेत, जे लोक नाही, मी प्रॅक्टिस विसरून करतात. गेलो वेळ. हा हा हा, अच्छा मला लक्षात होता पण आता 9 वाजता लक्षात आला. अच्छा अच्छा अच्छा, हा. तर याच्यावर मी तुमच्याशी आता आता आमचं आता हे सत्र समाप्त होण्याच्या मार्गावर आहे, तर मी ठीक आहे ना. तुमच्याशी पर्सनली बोलेल आणि काही चर्चा आपण करूयात. हा, चर्चा आपण करूयात. भालेराव सर तुमचा माईक कनेक्ट होत नाही का? तुम्हाला काय बोलायचे? ओके ठीक है, तो और कुछ इम्पोर्टेंट कुछ बात तो उठानी है तो उठा सकते हैं आप, वरना हम यहाँ पर रुकेंगे। साधना से संबंधित, खासकर सती से संबंधित, जागृति से संबंधित अगर कुछ पॉइंट है, बात उठानी है तो चर्चा कर सकते हैं, वरना हम यहाँ पर रुकेंगे। आपने बहुत अच्छा सहभाग लिया इसमें, आप सबको मैं धन्यवाद देता हूँ। ये मराठी सत्र है, इस ऐसा हमने डिक्लेयर किया था, लेकिन यहाँ दिल्ली के योगेश सर है, उनके लिए हम हिंदी में बात कर रहे हैं, और बाकी हम लोग तो हिंदी समझते ही है। या ऐसा भी हम कर सकते हैं, इस मंगलवार का जो सेशन है ये हिंदी मराठी मिक्स रख सकते हैं। बिल्कुल सर, बिल्कुल। हाँ, तो अगर इसको मिक्स रखेंगे तो जिनको मराठी जो लोग हिंदी में बात नहीं कर सकते वो मराठी में बात कर सकते हैं, बाकी लोग समझने की कोशिश करेंगे। जैसे अभी मस्के जी को समझो हिंदी में बात करना थोड़ा कठिन जाता है, तो वो मराठी में बात कर सकते हैं। नहीं नहीं बिल्कुल सर, तुम मिक्स रखो, हाँ मिक्स, मिक्स, सबको समझ में आएगा। ऐसा ही करेंगे हम। हर मंगलवार का जो सेशन है वो पुराने साधकों के लिए हिंदी और मराठी में रखेंगे। और एक सूचना है सर, हाँ बोलिए सर। ये 8 बजे लोग प्रेजेंट नहीं रहते तो 8:30 बजे शुरू करो। हाँ, मेरे ख्याल से 8 बजे लोगों को सुटेबल समय नहीं है, तो 8:30 बजे रखेंगे तो कैसा रहेगा? 8:30 बजे अच्छा रहेगा, 9 बजे लेट होता है ना।
हाँ 9 बजे 8:30 बजे है, अच्छा 8 रहेगा। जल्दी होता है, 9 ज्यादा लेट होता है, हाँ तो 8:30 से हाँ 9:30 बजे तक हम बैठेंगे। 9:30 बजे तक ये चलेगा? टाइम अच्छा रहेगा। कोई किसी को कोई दिक्कत? कोई 8:30? दिक्कत नहीं सर, हाँ कोई दिक्कत नहीं सर, बिल्कुल ठीक टाइम है सर ये। ओके। हाँ बारही सर, आपको आपको तो आप हिंदी में भी ज्वाइन हो जाइए, क्योंकि हिंदी के सेशन जो चल रहे हैं अभी, वो अभी 19 सेशन हो गए हैं। और अभी परसों गुरुवार को 20वां सेशन है, उसमें आप सम्मिलित हो जाएं तो अच्छा रहेगा। उसके पहले हम बात करेंगे क्या चल रहा है उसमें, क्योंकि आप देवटे सर और बारही सर जो है बैंक का, और सब लोगों के लिए बता रहा हूँ मैं, बारही सर जो है परम बारही, हाँ जी। वो विपस्सी साधक है, सीनियर विपस्सी साधक है, सती पठान भी हुए हैं। और जो आप वो स्टेट बैंक ऑफ इंडिया में अफसर है वो, और मेरे पुराने मित्र है, अभी नागपुर में है, पहले अहमदनगर में उनका जो प्रोबेशन पीरियड है वो अहमदनगर से शुरू हुआ था, तब से हम संपर्क में हैं। बहुत ही सिंसियर और अच्छे साधक है और बहुत अच्छे मित्र हैं। तो हम यहाँ उनका स्वागत भी करते हैं, और अभी जाने का वक्त है तो आभार भी व्यक्त करते हैं। और आप सब लोगों का आभार मैं यहाँ पर सबको मैडम, माया मैडम कुछ कहना है क्या आपको? मराठी? नाही नाही सर, जय भीम करायचं म्हणून बरं ओपन बरं केलं. बरं, ठीक आहे ठीक आहे. जय भीम. हा, तुम्हाला पण मराठीतच बोलावला थोडं, म्हणजे तुम्हाला हिंदी हो जमत हो नाही. हो, मराठी नाही, तुम्ही हिंदी नाही मराठीत बोलू जमत मला. शकता, काय प्रॉब्लेम नाही. हो मराठीतच हा? बोलते मी. हा, तुम्ही मराठीत बोलू शकता. हा, मी पण आता नागपूरला आहे पाहुण्याच्या घरी. हो हो हो, बरं पाहुण्याच्या घरी बरं चालेल. बरं. हा. तर थांबायचं का या ठिकाणी? यहाँ पर रुकते हैं. सबको जय भीम, नमो जय बुद्धाय. भीम. जय भीम, नमो बुद्धाय.